बारामतीतील विमान प्रशिक्षण घेणाऱ्या शिकाऊ विमानाचा लँडिंग करताना तांत्रिक बिघाड झाल्याची प्राथमिक माहिती आहे। सकाळी 7:45च्या सुमारास अपघात झाला। यामध्ये कोणालाही दुखापत झाली नसल्याची प्राथमिक माहिती समोर आली। रेडबर्ड या कंपनीची मान्यता रद्द व्हावी असे पत्र काही दिवसांपूर्वी भाजपच्या युवा मोर्चाच्या वतीने केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांना देण्यात आले होते। रेडबर्ड या विमानाचा सातत्याने अपघात होत आहे, त्यामुळे हे निष्काळजीपूर्वक प्रशिक्षण देतात अशी भाजप युवा मोर्चाचे म्हणणं आहे। त्यामुळे त्यांची मान्यता रद्द करावी अशी मागणी युवा मोर्चाच्या वतीने करण्यात आली होती आणि त्यानंतर पुन्हा एकदा शिकाऊ विमानाचा किरकोळ अपघात झाला। बारामती या ठिकाणी रेडबर्ड सारखी धोकादायक संस्था, या संस्थेने आजही खरं तर आज पायलटचा एक अपघात झाला, खरं तरी खूप धक्कादायक आहे। बारामती सारख्या ठिकाणी MIDC मध्ये हजारोच्या संख्येने कामगार राहतात, काही शिक्षण संस्था आहेत, काही आसपास गावं आहेत आणि हे वारंवार रेडबर्ड सारख्या संस्थेचे अपघात होत आहेत। खरं तर हे खूप गांभीर्याने घेण्याची आवश्यकता आहे। आम्ही 8 दिवसापूर्वी केंद्रीय राज्यमंत्री आदरणीय मुरलीधर अण्णा मोहोळ यांच्याकडे या संस्थेची तक्रार केली होती, पण वारंवार तक्रार करून सुद्धा ही संस्था चुका सुधारत नाही असं दिसतंय आणि हा मोठा अपघात आणि अनर्थ आज खऱ्या अर्थानं टळला आहे। याच्या आधी सुद्धा इंदापूर सारख्या ठिकाणी विमान कोसळणं, बारामती MIDC परिसरामध्ये याच रेडबर्ड संस्थेच्या मुलांकडनं वारंवार लोकांना अपघात होणं, हॅरियर गाडी घेऊन ड्रिंक करून दारू पिऊन रस्त्याने दादागिरी करत हिंडणं, अशा सगळ्या तक्रारी या रेडबर्ड संस्थेच्या आहेत। माझी सरकारकडे विनंती आहे, भारतीय जनता युवा मोर्चा म्हणून आम्ही विनंती करतोय की नागरिकांच्या जीविताशी खेळणारी संस्था ही कायमस्वरूपी बंद केली पाहिजे। या संस्थेवरती कडक निर्बंध आणले पाहिजेत।